नमस्कार आणि राम राम मंडळी, परत एकदा फिल्मी पुणेकरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि नुकताच एक मराठी सिनेमा ज्याचा उत्तम असा ट्रेलर रिलीज झालाय, ज्याचं नाव आहे आशा. गावातल्या बायका माझ्या विरोधात काय पण बोलणार, मग ऐकून घेऊ का? का करते अशी नोकरी ज्यामुळे तुला त्रास होईल? रिंकू राजगुरू या फिल्ममध्ये लीड भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि कथानक खूप सुंदर आहे. आशा म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या आशा सेविका म्हणून काम करतात त्यांच्या आयुष्यावरती ही कथा पूर्ण आधारित आहे आणि सुंदर अशा पद्धतीने मांडण्यात आली आणि दिग्दर्शन केलेलं आहे दीपक पाटील यांनी. सुंदर अशी कथा आहे. त्यानंतर मांडण्याची पद्धत आणि ट्रेलर खूप भारी वाटतोय. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये काही ट्विस्ट पण आपल्याला बघायला मिळणार आहे असं ट्रेलरवरून आपल्याला दिसतंय. कारण की ज्या त्या आशा सेविका आहेत त्या गावामध्ये प्रत्येक महिलांना मदत करत वगैरे असतात. म्हणजे सध्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीवरती एक भाष्य करणारा हा सिनेमा आहे. आणि आशा सेविका गावामध्ये काहीतरी एका महिलेला प्रॉब्लेम असतो किंवा तिला काही अडचण असते आणि त्या अडचण कशी सॉल्व्ह करायची किंवा त्याच्यावरती कसं उत्तर द्यायचं ह्या पद्धतीने हा पूर्ण सिनेमा आपल्याला बघायला मिळणार आहे. ट्रेलरवरून तर इतकं दिसतंय. आता सिनेमा पाहिल्याच्या नंतर आपल्याला नक्की कळेल की या सिनेमामध्ये दीपक पाटील यांना नक्की काय दाखवायचं होतं. पण कथा तर खरंच काहीतरी वेगळी वाटतेय, छान वाटतेय आणि कलाकारांचं काम देखील याच्यामध्ये छान वाटतं. आणि रिंकू राजगुरू आत्ता आपण त्यांचे वेगवेगळे सिनेमे बघतो ना, तर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये त्या स्वतःला त्याच्यामध्ये वाहून टाकतात आणि खूप सुंदर अशी भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळते सध्या. आणि आशा सेविका म्हणजे जे ग्रामीण भागातील बऱ्याच लोकांना माहिती असेल की आशा सेविका ह्या काय काम करतात आणि कशा पद्धतीने काम करतात. तर त्यांचीच एक आयुष्यावरती आधारित असणारी कथा ही फिल्म स्वरूपामध्ये आपल्याला थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा सिनेमा 19 डिसेंबरला रिलीज होणार आहे आणि सिनेमा खरंच खूप उत्तम वाटतोय. स्क्रीन पेही छान वाटतोय. सिनेमाचा ट्रेलरही तितकाच उत्तम आहे. लोकांचा प्रतिसादही छान आहे आणि तुम्ही कमेंट्स जरी वाचल्यात या ट्रेलरबद्दल तरी कमेंट्स देखील खूप पॉझिटिव्ह आहेत, खूप छान आहेत. शक्यतो काय होतं की अशा एखाद्या टॉपिकवरती फिल्म करणं कधी कधी रिस्की पण होतं, की कारण की अशा फिल्म चालणं किंवा कितपत लोकांना आवडणं या गोष्टी पण असतात. पण डिरेक्टर दीपक पाटील यांनी खरंच खूप भारी या पद्धतीने काम केलं या सिनेमावरती आणि ट्रेलर खरंच खूप उत्तम आहे आणि सिनेमाही तितकाच उत्तम असेल. त्यामुळे 19 डिसेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघा, कारण की खूप छान सिनेमा आहे आणि जाऊन नक्कीच बघा आणि चांगला प्रतिसाद मराठी फिल्मला द्या.